हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू कॅनडाज व्लॉग। मी थांबलेली आहे गो स्टेशनवर। गो ट्रेनची वाट बघतीये। आता लवकरच ट्रेन येईल। ट्रेनमध्ये आता आम्ही बसलेलो आहोत आणि ही ट्रेन डबल डेकर असते। आम्ही वरच्या साईडला बसलेलो आहोत। हे असा व्ह्यू आहे इथला। आम्ही चाललेलो आहोत अनबॉक्सिंग डेसाठी वॉन मिलला। तर US, UK, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या अशा ठिकाणी अनबॉक्सिंग डे हा खूप जोरात सेलिब्रेट केला जातो। क्रिसमसनंतर हा असतो आणि तुम्ही बघू शकता इथे गर्दी जी आहे, मी पहिल्यांदा कॅनडामध्ये एवढी गर्दी बघितलेली आहे। आपल्या इथे मॉलमध्ये जशी गर्दी असते सणासुदीला, तशी इथे सुद्धा अनबॉक्सिंग डेला ही अशी गर्दी आहे। आणि या गर्दीमध्ये काहीच सुचत नव्हतं। सगळीकडे सेल लागले होते, सगळीकडे छान छान गोष्टी होत्या आणि खूप मोठे मोठे सेलसुद्धा होते। आणि तिथेच होता हा असा क्रिसमससाठीचा केलेला सेटअप। आता नुकताच क्रिसमस झालेला आहे, तर सेटअपसुद्धा आहे इथे आणि खूप छान वाटलं बघून। खूप मोठा सेटअप होता आणि ते बघून आम्हाला फोटो सेशन करायची इच्छा झाली, तर आम्ही केले इथे फोटो सेशन। तर या सगळ्या देशांप्रमाणे आपल्या देशातसुद्धा अनबॉक्सिंग डेज आता सेलिब्रेट केले जातात। भरपूर मॉलमध्ये अनबॉक्सिंग डेज असतात। तुम्ही गेलात की नाही अनबॉक्सिंग डेला? तुम्ही काय घेतलं हे नक्की कमेंट करून सांगा। तर एवढ्या गर्दीमध्ये आम्हाला तर काही सुचलं नाही। एखाद दुसरी छोटी मोठी गोष्ट घेतली आम्ही आणि जास्त काही खरेदी न करता नुसतंच वन मिल फिरून आम्ही निघालो परतीचा प्रवासाला। तर रात्र झाली होती आणि बाहेर बघू शकता किती थंडी आहे आणि खूप म्हणजे खूपच थंड होतं वातावरण। अगदी तुम्ही बघू शकता धुकं आहे। टेम्परेचर चालू झालेलं आहे, म्हणजे 0च्या खाली यायला लागलेलं आहे टेम्परेचर। आणि सगळीकडे तुम्ही बघू शकता असं धुकं आहे आणि अशा जमिनीतून वाफा येतात, थंडगार वाफा येत आहेत। आणि हे एवढं मोठं स्टेशन आहे आणि आम्ही आहोत फक्त तिघं इथे, जास्त नवरा आणि मी। तर जास्त नवरा जाऊन बसलेले आहेत केबिनमध्ये आणि मलासुद्धा खूप थंडी वाजते। आता मीसुद्धा चालली आहे। तर हे बटन जे आहे हे दाबल्यानंतर हे पुढचा जो दरवाजा आहे तो उघडतो। इथे सगळे असेच ऑटोमॅटेड दरवाजे असतात आणि त्याच्याच पुढे हे ग्रीन बटन आहे, हे दाबल्यानंतर आपल्याला इथे हीटरची सोय आहे। तर हे बटन दाबल्यानंतर हीटर्स चालू होतात। काही वेळेस हे असे हीटर्स असतात, काही वेळेस हॅलोजन टाईप हीटर्स असतात। तर आम्ही बसलो आहोत उबेला आणि आता आम्ही वाट बघतोय गो ट्रेनची परत घरी जाण्याची।